नमस्कार अमरावती। परतवाडा शहरातील अनेक अल्पवयीन पीडितांना आमिष दाखवून त्यांच्या सोबत जबरदस्तीने लैंगिक कृत्य करून सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ व्हायरल करणारा तो नराधम आता पोलिसांच्या हाती लागला आहे। परतवाडा पोलिसांनी परतवाडा शहरात राहणारा अयान अहमद तन्वीर अहमद याला 13 एप्रिलच्या रात्री ताब्यात घेतले। 14 एप्रिल रोजी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 21 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपीने मोबाईल मधील अनेक डेटा डिलीट केला आहे। तो आता सायबरच्या मदतीने रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे। हा संपूर्ण प्रकार 1 वर्षापासून सुरू असल्याची कबुली आरोपीने पोलिसांसमोर दिली आहे। पीडित महिला या परतवाडा गावातीलच नाही तर अमरावती, नागपूर व आजूबाजूच्या गावातील असल्याची माहिती सुद्धा परतवाडा पोलीस निरीक्षक सुरेश मस्के यांनी स्पष्ट केली आहे। अजूनपर्यंत कोणीही पीडिताचे नातेवाईक समोर आले नाहीत। पालकसह पीडिता समोर यावं, त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल असं आवाहन सुद्धा पोलीस निरीक्षक मस्के यांनी केलं आहे। या निंदनीय आणि अमानुष प्रकरणाचा अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांनी सातत्याने प्रकरणाचा पाठपुरावा केला। 10 ते 12 जण या प्रकरणामध्ये सहभागी होऊ शकतात, त्यांना देखील ताब्यात घ्यावं। हे मोठं रॅकेट आहे, त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी आता भाजपा आमदार प्रवीण तायडे यांनी केली आहे। जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली। या प्रकरणातील पीडित तरुणींच्या पालकांनी आमच्याकडे यावं, आम्हीही त्यांचा शोध घेत आहेत। आम्ही साध्या गणवेशातील महिला पोलिसांना त्यांच्या परिवारांकडे पाठवू। 2 दिवस काही झालं नाही म्हणून 13 एप्रिलच्या रात्री आम्ही स्वतःहून गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणातील महिलांनी समोर यावं, घडलेली घटना आम्हाला सांगावी, आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत असं आवाहन पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी केले आहे। नाशिक मधील भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणाने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। भोंदूबाबा खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केलं आहे। अजूनही खरात फाईल्स मधून नवनवीन खुलासे होत आहेत। हे प्रकरण ताजे असतानाच परतवाडा येथील लैंगिक शोषणाच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे। सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये असून त्यामुळं खरंच या तरुणाने 180 तरुणींचं लैंगिक शोषण केलं का हे लवकरच स्पष्ट होणार आहे। या प्रकरणामध्ये आपण याच्यातला जो आरोपी अयान अहमद तन्वीर अहमद याला काल रात्री अटक केलेला आहे आणि त्याला आज आपण कोर्टासमोर हजर केलं होतं। कोर्टाने त्याला 21 तारखेपर्यंत म्हणजे 7 दिवसाचा PCR दिलेला आहे। हा जो व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत त्यामधला तो मुलगा आहे, ज्याचे व्हिडिओ आहेत तो विक्टिम सोबत ज्यांचे व्हिडिओ आहेत तो हा मुलगा आहे। किती मुली या संपूर्ण प्रकरणामध्ये अडकल्या असतील? निश्चित अद्याप आपल्याला संख्या सांगता येणार नाही, कारण त्याचा आपण डिव्हाइस ताब्यात घेतलेला आहे। डिव्हाइस आता चेक करणं चालू आहे। त्यानं काही डेटा डिलीट वगैरे केला असेल तो सायबरच्या मदतीने रिकव्हर करून मग आपल्याला एक्झॅक्ट त्यामध्ये सांगता येईल की किती मुली यामध्ये विक्टिम आहेत म्हणून। तो एकच होता मुलगा की त्याच्यासोबत आणखी कोणी असल्याचं बोललं? सध्या तरी तो एक आहे, त्याच्या आता तपासामध्ये निष्पन्न होईल। त्याच्याकडे तपास केल्यानंतर त्याला यामध्ये कोणाची मदत घेतली किंवा काय, हे व्हिडिओ त्यानं कोणाला सेंड केले याची माहिती आपल्याला त्यामध्ये घेता येईल। साधारण किती दिवसापासून हा प्रकार सुरू आहे? हा जो प्रकार आहे त्याच्याकडे आपण चौकशी केली तर तो जवळजवळ 1 वर्षापासून चालू आहे असं सांगतोय। अजून निश्चित आपण तो सांगतोय, आपल्याला आता ते टेक्निकली बघावं लागेल। आमचं असं म्हणणं आहे की यात मोठी साखळी आहे आणि या साखळीचा तपास आपण फार गतिमान पद्धतीनं केला तर बरं राहील, कारण याच्यात मोठं षडयंत्र असं दिसून येते। त्याच्यामुळं आणि ब्लॅकमेलिंगचा प्रकार सुद्धा आहे असं सुद्धा आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं। त्याच्यामुळं ते पुढील तपास आता करत आहे। आता सध्याच्या परिस्थितीत 7 मुली ते सांगतायत पोलीस, त्यापैकी 1 अचलपूर, 1 नागपूर, 3 अमरावती आणि 2 परतवाडा अशा 7 मुली आढळलेल्या आहेत। त्यांचे नाव गुप्त जरी असले तरी मी सर्व लोकांना आवाहन करतो, नागरिकांना, की जो नवीन पोक्सो कायद्यानुसार गुप्त पद्धतीनं नाव ठेवल्या जाते, त्याच्यामुळं घाबरण्याची कोणतीही आवश्यकता नाही। नाव हे अतिशय गुप्त पद्धतीनं, म्हणजे न्यायालय असो, पोलीस असो, आम जनता असो, पेपर मीडिया त्याच्यापासून अतिशय अलिप्त ठेवण्यात येते। त्याच्यामुळं घाबरण्याचं काहीही एक कारण नाही। तक्रारकर्त्यांनी, पीडित लोकांनी, पीडित घरच्या लोकांनी सर्वांनी आपल्या जवळच्या लोकांशी संपर्क साधून, पोलीस स्टेशनशी संपर्क साधून, मी 24 तास या प्रकरणाची सेवेसाठी आहे। सगळ्याच प्रकरणाची सेवेसाठी जरी असलो तरी या प्रकरणात विशेष करून 24 तास सेवेसाठी असल्यामुळं संपर्क साधावा आणि आपलं नाव नोंदवून गुप्त पद्धतीनं। परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत 2 दिवस पासून काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ
ते इंटरनेटमध्ये प्रसारित होत आहे असा आम्हाला निदर्शनात आला होता. आणि आम्ही आमच्या स्तरावर पोलीस डिपार्टमेंटनी ते जे विक्टिम्स आहे त्यांचे फॅमिली मेंबर्सला संपर्क करण्याची प्रयत्न केला की त्यांची काही तक्रार आहे तर ते स्वतःहून पोलीस स्टेशनला येऊन दाखल करू शकतो किंवा आमच्या महिला टीम साधे गणवेशाने त्यांच्या घरी पाठवू शकतो. घरी नाही तर इतर कोणत्याही ठिकाणी पाठवण्याची आमची तयारी होती. पण 2 दिवस पासून काही झाला नाही म्हणून आम्ही कालच्या दिवशी रात्री स्वतःहून गुन्हा दाखल केलेली आहे. ते गंभीर स्वरूपात ते गुन्हे आहे म्हणून आम्ही जास्त काही विलंब न करता कालच्या दिवशी रात्रीच्या वेळी आम्ही गुन्हा दाखल केलेली आहे. आणि जे संबंधित आरोपी जे आहे त्यांना रात्री कस्टडीमध्ये घेऊन त्यांना अटक पण केलेली आहे. आणि आज पासून ते तपासात जे आरोपीकडे जे मोबाईल डिव्हाइस ज्यामध्ये त्यांनी जे रेकॉर्डिंग किंवा फोटो काढलेली आहे ते पण आम्ही जप्त करणार आणि जप्त करून ते तपासात जे करायची आहे ते आम्ही करणार. आणि सोबत असा पण शक्यता आहे की आरोपी जे आहे त्यांना आणखी इतर कोणी व्यक्तींनी जर काही मदत केलेली आहे ते व्हायरल करायचीसाठी तर तसा जे माणूस आहे त्यांना पण आम्ही शोध घेऊन त्यांना निष्पन्न करणार आणि त्यांना पण बरोबरपणे आम्ही आरोपी बनून त्यांच्यावर पण कारवाई करणार आहे.